थोड़ी सी मदहोशिया, थोड़ी सी मनमानिया, तेरी मेरी यारिया हो, थोड़ी सी शैतानिया, थोड़ी सी रुसवाइया, तेरी मेरी यारिया हो. अमित राजनी कंपोज केलेलं आणि हर्षनी गायलेलं हे गाणं मी दिवसातनं किती वेळेला ऐकू शकतो. आयुष्यात कधी ऐकू शकतो. मी माझ्या गाडीमध्ये, माझ्या आयपॉडमध्ये, मी कुठंही कधीही ऐकू शकतो. कारण मला असं वाटतं की अमित राजच्या म्युझिकचा, त्याच्या कंपोजिशनचा एक खूप चांगला फंडा आहे की त्याची गाणी म्हणजे त्याच्या गाण्यांची फक्त ट्यून तुमच्या लक्षात नाही राहत, तर त्याचे लिरिक्ससुद्धा खूप लक्षात राहतात, त्याचे व्हिज्युअल्स तुमच्या लक्षात राहतात, त्या गाण्याचा फील तुमच्या लक्षात राहतो. आणि हीच या गाण्याची सुद्धा खासियत आहे. इतकं सुंदर गाणं त्यांनी केलं आहे की आम्हाला सुद्धा तितक्याच ऑनेस्टली परफॉर्म करायला मिळालं आहे आणि खूप मजा आली आहे. तेरी मेरी यारिया हे गाणं माझ्या ओव्हरऑल करिअरमध्ये खूप स्पेशल गाणं असेल. कारण असं आपण एक स्पेसिफिक कारण नाही सांगू शकत, पण ते ते कनेक्ट झालं आहे कुठेतरी. ते माझ्या आयुष्याला, मे बी ते माझ्या परफॉर्मन्सला म्हणा किंवा कुठल्या तरी गोष्टीला ते खूप जास्त कनेक्ट झालं आहे आणि म्हणून ते माझ्यासाठी खूप स्पेशल झालं आहे. तर तेरी मेरी यारिया इज लाईक इमॉर्टल फॉर मी नाव. दुसरी गोष्ट म्हणजे जर का हे गाणं आमच्या प्रेक्षकांना आवडलं, तुम्हाला सगळ्यांना आवडलं, तर याचं सगळ्यात मोठं क्रेडिट मला द्यायला आवडेल ते म्हणजे आमचे कोरिओग्राफर उमेश जाधव यांना. उमेश जाधवची खासियत ही असते की तो त्याचं गाणं मोठं करून ठेवतो. ते गाणं काही असो, कसंही असो, तो ते गाणं मोठं लार्ज करून ठेवतो, ह्यूज करून ठेवतो. म्हणून त्याला युजे म्हणतात, असं आम्ही एक विनोद मारत असतो सेटवरती. पण आय स्वेअर म्हणजे ही इज वन ऑफ द बेस्ट कोरिओग्राफर्स आय हॅव एव्हर वर्कड विथ. आणि त्यांनी खूप मदत केली मला, त्यांनी खूप साथ दिली आहे मला, त्यांनी माझ्याकडनं खूप चांगलं परफॉर्मन्स काढून घेतला आहे. दुसरा हिरो माझ्यासाठी या गाण्यामध्ये, ओव्हरऑल या फिल्ममध्ये सुद्धा इज अंकुश दादा. कारण जेव्हा आम्ही गाण्याचं शूट करायचो तेव्हा प्रत्येक वेळेला एक कडवं शूट झालं की अंकुश दादा माझ्या जवळ यायचा, मला सांगायचा हिरोसारखं डान्स करायचा, हिरोसारखं वागायचं, हिरोसारखं दिसायचं. पण ऑनेस्टली अंकुश दादासारखं हिरो होणं सगळ्यांना नाही जमत. मी आपला छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तो प्रेक्षकांना नक्की आवडेल.